बातम्या मुंबई उपनगरातल्या 1000 मेगावॅट क्षमतेची कुळूस ते आरे ही अदानीची नवी वीज वाहिनी अखेर सुरू. वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रश्नासह आता 3 शहरांमधील वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी होणार. मुंबईमधील मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये आणखी एक एसी लोकल दाखल करण्यात आली. हार्बर मार्गावरती एसी लोकलच्या 14 फेऱ्यांची भर पडणार. लोकलच्या चाचण्या पूर्ण होताच सेवेत दाखल केली जाईल. स्पाइसजेट विमानसेवेच्या गैरव्यवस्थेमुळे आता प्रवाशांना नाहक त्रास. विमानांचं उड्डाण विलंबानं, एसी बंद, त्यामुळे प्रवाशांची तीव्र नाराजी. मुंबई ते दिल्ली विमान प्रवासादरम्यानचा हा एक प्रकार. एअरलाईन्स कर्मचाऱ्यांनी यावरती हात झटकल्याचा प्रवाशांचा आरोप. पिसे पांझरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पातील वीज पुरवठा खंडित. मुंबईमध्ये पाणी पुरवठ्यात 20 ते 25% कपात. जलाशयाची पातळी पूर्ववत झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार. बीकेसी मेट्रो साईटवरती कामादरम्यान क्रेन उलटली. सुदैवानं दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. बीकेसी मेट्रो साईटवरती काम सुरू असताना एका खांबावरती उचलण्यात येत असलेला बीम खाली घसरून पडलेला. मध्य रेल्वेकडून वाडी बंदरामध्ये कोचिंग डेपो उभारण्यात येणार. वंदे भारत रेल्वेचा देशभरात होत असलेला विस्तार लक्षात घेत वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी डेपोची निर्मिती करण्यात आली. राज्यातल्या सर्व रक्तपेढ्यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या रक्तसाठ्याची माहिती संकेतस्थळावरती जाहीर करणं बंधनकारक असताना अनेक ठिकाणी दिरंगाई. मुंबईमधील विविध शासकीय रक्तपेढ्यांवरती एकूण 2,51,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. कल्याणमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आजींची 73.30 लाखांची लूट. तपास अधिकारी बनून आता 5 सायबर भामट्यांकडून फसवणूक. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे तुमचा मोबाईल क्रमांक सापडल्याचं म्हणत आजींना घाबरवलं. बातम्या पुण्यातल्या. पुणे शहरात उद्या पाणी पुरवठा बंद असणार. पालिकेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे बहुतांश भागात पाणी पुरवठा पूर्णतः बंद. आज मध्यरात्रीपासून उद्या दुपारपर्यंत पाणी. शुक्रवारी कमी दाबानं पाणी मिळणार असल्याची देखील माहिती. पुण्यात तापमानाचा पारा 40 ओलांडणार असल्याची माहिती. पुणे जिल्ह्याला आता उष्णतेचा येलो अलर्ट. शिवाजीनगर, चिंचवड, मगरपट्टा, कोरेगाव पाक या ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 40 पेक्षा जास्त असण्याचा अंदाज. पुणे जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यांमध्ये उन्हाच्या तडाख्यानं रुग्णालयात गर्दी वाढली. 770 रुग्णांना उष्माघाताचा ताप. यामध्ये उष्णतेसंदर्भात विविध आजारांचा आणि कारणांचाही समावेश. पुणे शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांची ब्रेथ अॅनालायझर चाचणी होणार. तपासणीनंतरच संबंधितांना वाहन चालवण्याची परवानगी दिली जाणार. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेचा हा मोठा निर्णय. पुणे जिल्हा परिषद ग्रामीण शिक्षणासाठी सीएसआर निधीचा प्रभावी वापर करणार. राज्यभर शाळांसाठी स्वतंत्र सीएसआर समन्वय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय. शाळांच्या गरजेनुसार निधी नियोजनाची प्रक्रिया राबवली जाणार. पुण्याच्या बाभुळगावमधील बेताळ बाबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. ढोलताशा, हलगी अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी. दर्शनासाठी भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी. पुण्याच्या बोरमधील केळवडे गावामध्ये बैलगाडा शर्यतीचा रंगला थरार. काळभैरवनाथ यात्रेनिमित्त केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. राज्याच्या विविध भागातून आलेल्या 350 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवलेला.